सुंदर 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 अतिशय सुंदर मित्रांनो आहे। मोठे एनसीटीचे गट आहेत ना, एनसीटीचे मोठे मोठे 10 दिवसांनी 8 दिवसांनी असे मच्छी असे 8 दिवसांनी 15 दिवसांनी पण, आणि छोटे आहेत ना 2 सिलेंडर वाले ते 2 सिलेंडर डेली सर्व्हिस। ओके सिवर्धन भरटकोल पर्यंत फिशिंग असली ते 3 दिवस भारी भारी 3 दिवस फिशिंग। ओके नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्याचं नाव आहे कोकणी किशोर। गावाला आलोय आणि सध्या आम्ही निघालेलो आहोत ते आंजारले आणि हरणे बीच पाहायला। आपला जो टूर असणार आहे थोडासा मोठा असणार आहे। केळशी नंतर आंजारले लाईट हाऊस बघायचं आहे, त्यानंतर आपल्याला हरण्याला जायचं आहे। तिकडे माशांचा लिलाव म्हणजे मच्छीचा जो लिलाव होतो ते देखील आपल्याला पाहायचा। तर आजचा जो दौरा असणार आहे तो मोठा असणार आहे। 2:30 जे आहेत ते वाजलेले आहेत। आपल्याला यायला किती वेळ वाजेल, कुठे कुठे आपल्याला फिरायला भेटेल, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला आजच्या व्हिडिओतून पाहायला भेटणार आहेत। तर इकडे समोर बघा सर्व घराची जी आहे ती आवरावर चाललेली आहे। शाळा लावता इकडे घरं ताई वगैरे जे आहे ते सगळे आवरावर करते। मुलं जी आहेत ते एक्सायटेड आहे गाडी मध्ये बसण्यासाठी। चला पाठीमागे इकडे बघा शनाया बसलेला आहे। पुढे इथे विंडोला जी आहे ती चारिका आहे, ताई मानसी, पुढे गौरव्य आणि प्रियांश युवक, पाठीमागे आम्ही सर्व बसतोय। आदगावला मित्रांनो येऊन पोहोचलोय आपण। आदगाव आणि जे केळशी आहे ते लागून लागूनच गाव आहे। पूर्वी रेशनला वगैरे आम्ही केळशीला यायचो, त्या मार्गे सर्वजण जे आहे ते चालत केळशीला पोहोचायचे। आपण आता केळशी मध्ये ऍक्च्युली वरती जे आहे ते आदगावची घर आहे आणि खाली जे आहे ती केळशीची घर आहे। कंपेअर केलं ना मित्रांनो मे महिन्याला, तर मे महिन्यात एवढ्या गाड्या असतात रस्त्याला की एका गाडीला साईड देण्यासाठी आपली 5 मिनिटं वाया जातात। कारण कोकणातले जे रस्ते आहेत ते खूप छोटे आहेत। सध्या मित्रांनो आपण उत्तंबरच्या ब्रिजवरती उभे आहोत। पाठीमागे तर पाहिला तर उत्तंबरची खाडी आहे आणि समोर जो दिसतोय तुम्हाला तो अरबी समुद्र आहे। उत्तंबरची खाडी आणि अरबी समुद्र आहे यांचा संगम जो आहे तो ह्या ठिकाणी होतो। पूर्वी जे आहेत ते आपले वांजोचे सर्व महिला मंडळ वगैरे जे आहेत, म्हणजे माझी आई देखील असू द्या, डोक्यावरती फाटी घेऊन चालत जे आहेत ते उत्तंबरला यायचे आणि ह्या ठिकाणी जे आहे ते मच्छी वगैरे जे भेटायचे ते विकत घेऊन पुन्हा वांजोळीला निघून जायचे। म्हणजे फाट्यांच्या बदली मच्छी घ्यायचे आणि चालत जो आहे तो 2 तासाचा प्रवास करत वांजोळीला जायचे। पाहिलं समोर हे सर्व जे आहे ते कोळी बांधवांची घरं आहेत, समुद्राला लागून आणि खाडीला लागून। ह्या ज्या बोटी आहेत त्या आता या खाडीला लागलेल्या आहेत। त्या भरतीच्या वेळी जे आहे ते पुन्हा समुद्रात मासेमारीसाठी जातात। अशा निरनिराळ्या प्रकारचे नजारे बघत आपल्या प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे आणि पहिला जो आहे तो हॉल्ट आपण उत्तंबरला घेतलेला आहे। पुढे जाव्या आंजारला जाईपर्यंत भरपूर काही नजारे आपल्याला पाहायला भेटणार आहेत। हा सर्व जो मित्रांनो पट्टा आहे आड्यापासून पुढे आंजारले, हरणे, दापोली पर्यंत जो एरिया आहे तो सर्व जो आहे तो समुद्र किनारपट्टीचा असणार आहे। तो आपल्याला या प्रवासादरम्यान बघायला भेटणार आहे। हा संपूर्ण मित्रांनो पट्टा जो आहे तो समुद्र किनारपट्टीचा आहे। आपण उत्तंबर सोडलं, त्यानंतर पाळले आणि आता आपण अंजाराच्या दिशेने निघालेलो आहोत। राईट साईडला जर पाहिलात तर बघा हा अथांग असा हा अरबी समुद्र आहे आणि ह्याच्या किनाऱ्यापासून आपण जो तो प्रवास करणार आहोत। समोर तुम्ही जर पाहिलात तर समोर जो आहे तो आंजारल्याचा लाईट हाऊस आहे। तिथपर्यंत आपल्याला प्रवास करायचा आहे, आपल्याला लाईट हाऊस देखील पाहायचा आहे। आंजारला या ठिकाणी मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत। म्हणजे पाठीमागे जर तुम्ही पाहिलात तर हे बघा हे आंजारल्याचा लाईट हाऊस आहे। एंट्री जी आहे ती चालू आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे। गेट आपल्याला दिसतोय तो बंद आहे। इन्क्वायरी करायला चाललोय, आपल्याला लाईट हाऊस जो बघायला भेटेल की नाही भेटणार ते बघतोय का। हो का चालू आहे लाईट हाऊस, चालू आहे असं सांगितलेलं आहे आपल्याला। थँक्यू। तर इन्क्वायरी केली, लाईट हाऊस जे आहे ते चालू आहे आणि हा समोरचा नजारा बघ, वाव सुंदर उंच उंच असा हा डोंगर आहे आणि त्याच्या बरोबर समोर जो आहे तो अथांग असा हा अरबी समुद्र आहे। मित्रांनो लाईट हाऊस जे आहे ते चालू आहे, गेट आता ओपन केलेला आहे। सर्वांना आपण आवाज दिला आणि पाठीमागे जर पाहिलं तर बघा इकडे सर्वजण जे आहेत ते गाडीतून उतरत आहे
आणि या लाईट हाऊसच्या गेटच्या दिशेने येत आहे. इकडे भारत सरकार पत्तन पथ परिवहन आणि जलमार्ग मंत्रालय बोर्ड लावण्यात आलेला आहे. आपण जे आहे ते एंट्री केलेली आहे सर्वांनी. आणि लेफ्ट जर आपण मारला तर इथे बघा लेफ्ट साइडला जे आहे ते गेट के सामने पार्किंग न करे. सर्व रूल्स अँड रेग्युलेशन आहेत इथे. जर पाहिला तर इंडियन सिटीजन ॲडल्ट 20 रुपीज, लहान मुलांना 10 रुपये, फॉरेन सिटीजन जे असतात त्यांना 25 आणि व्हिडिओ कॅमेरा 25, स्टील कॅमेरा 20 असे वेगवेगळे प्रकारचे जे आहेत ते या ठिकाणी एंट्री फीज जी आहे तिचा फलक जो आहे तो लावण्यात आला. आणि मित्रांनो जे जर पाहिलं तर याचा जो टायमिंग आहे तो दुपारी म्हणजे संध्याकाळी 4 ते 5:30 वाजल्यापर्यंतचा आहे. चला आपण आता एंट्री करतोय लाईट हाऊस मध्ये. 150 पायऱ्या आहेत ना. 150 पायऱ्या चढत आपल्याला जायचं आहे ते वरती टॉपला. आणि हा नजारा बघा वरचा टॉपचा. फायनली मित्रांनो आपण टॉपला आलेलो आहोत या लाईट हाऊसच्या. याची जी उंची आहे ती 30 मीटर आहे. जवळजवळ आपण 200 पायऱ्या ज्या आहेत ते चढून वरती टॉपला आलेलो आहोत. याच्या पाठीमागचा जर नजारा पाहिलात तर बघा काळपासून जो आहे तो पाऊस रिमझिम रिमझिम पडत होता. आणि आज देखील थोडंसं ढगाळ असं वातावरण आहे. त्यामुळे जो आहे तो रेनबो तयार झालेला आहे. आणि त्याचा आनंद जे आहे ते सर्व चिल्लर पार्टी जे आहेत ती इथे घेत आहेत. वाव. मित्रांनो तुम्हाला ह्या लाईट हाऊसला भेट द्यायची असेल तर तुम्ही मंडणगडवरून किंवा दापोलीवरून ह्या ठिकाणी येऊ शकता. हा सर्व डोंगर आहे त्याच्यामुळे देखील काही ठिकाणी काम जे आहे ते चालू आहे. आणि ह्याच्या पायथ्याशी जो आहे तो अथंग असा हा अंधारले केळशी बीच आहे. वाव सुंदर. इकडे बघा सर आपली फॅमिली जी आहे ती आनंद घेते लाईट हाऊस वरून. सर्व हा समुद्राचा नजारा पाहण्याचा. प्रियांश कुठे आहे समुद्र बाबू? पाणी आहे ना. एक्साइटेड होती मुलं सकाळपासून लाईट हाऊस पाहण्यासाठी. विशेष करून इकडे मानसी आहे खूप दिवसापासून म्हणते आपल्या लाईट हाऊसला भेट द्यायची आहे. आणि फायनली आज आम्ही जे आहोत त्या लाईट हाऊसला भेट दिलेली आहे. इथून आपण एंट्री केली होती. हा एंट्री गेट आहे आणि आपली गाडी जी आहे ती तिकडे समोर उभी आहे. इकडे बघा हा समुद्र किनारा आहे तो पुढे हरणे बंदराला जॉईंट होतो. आणि समुद्रात तुम्हाला हे छोटंसं बेट दिसतंय. हे बेट नसून हा सुवर्णगड किंवा सुवर्णदुर्ग ज्याला की आपण किल्ला म्हणतो तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे. त्याची वेळ जी आहे ती सकाळची आहे. बोट सेवा जी असते ती अवेलेबल असते. आतमध्ये गोडं पाणी वगैरे आहे. तर असा एकंदरीत हा केळशी, अंजारले, दापोली, हरणे किनारपट्टा आहे समुद्राचा. चला वरती टॉपला आहोत. अजून टॉपला जायचंय. लहान मुलांना वरती जे आहे ते टॉपला जायला अलाउड नाहीये. इकडे बघा माणसे आहे ती चाललेली आहे शिडीवरून. आता मी निघाले. चलो. फक्त मोठ्यांनाच अलाउड आहे छोट्यांना अलाउड नाही. मी आणि मानसी फक्त वरती आलेलो आहोत. बाप रे टॉपला काय नजारा आहे बघूया. चला या. ओ माय गॉड. ऍक्च्युली याची हाईट जी आहे ती कमी आहे त्यामुळे लहान मुलांना इथे अलाउड नाही. फक्त मोठ्यांना अलाउड आहे. निघायची वेळ झालेली आहे. 5 मिनिटं फक्त आपल्याला वरती राहून देतं. तर नजारा जो आहे तो आपण पाहिलेला आहे. आणि आता आपली खाली जायची वेळ जी आहे ती आलेली आहे. चला जसा जसा वेळ पुढे जातो तसे तसे जे पर्यटक जे आहेत ते लाईट हाऊस बघायला येत आहेत. गर्दी जी आहे ती वरती आता वाढलेली आहे. त्यामुळे आपण लवकर आलोय. आपला ऍक्च्युली पहिला नंबर लागला होता. त्यामुळे आपल्या ऍक्च्युली मित्रांनो पहिला नंबर लागला होता लाईट हाऊस बघण्यासाठी. त्यामुळे आपल्याला जास्त गर्दी भेटली नाही. कारण वरती टॉपला जाण्यासाठी जी आहे ती आता लाईन जी आहे ती लागलेली आहे. या खालचा नजारा बघा. आपल्याला खाली बॉटमला पोचायचं आहे. मित्रांनो वरून आपण खाली आलेलो आहोत. आणि तुम्ही जर या केळशी, अंधारले किंवा हरणे बंदराला जर भेट देत असणार तर ह्या अंधारलाच्या लाईट हाऊसला नक्की भेट द्या. पैसा वसूल झाल्याशिवाय तुमचा राहणार नाही. संध्याकाळच्या बरोबर मित्रांनो जे आहेत ते 5 वाजलेले आहेत. आणि हा जो पाठीमागे लाईट हाऊस दिसतोय त्याला आता गुड बाय करायची वेळ आलेली आहे. संध्याकाळी बरोबर 6 वाजता जो आहे तो
हरणे बंदर जे आहे त्या बंदरावरती मच्छीचा जो आहे तो लिलाव होतो. तो लिलाव आपल्याला पाहायचा आहे. मुलांना हरणे बंदर जे आहे ते देखील पाहायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथून आता निघावं लागणार आहे. अर्धी मंडळी जी आहे ती पुढे गेलेली आहे आणि पाठीमागे जर पाहिलं तर जे पर्यटक जे आहेत ते लाईट हाऊस बघायला आलेले आहेत त्यांची गर्दी जी आहे ते आतमध्ये वाढलेली आहे. सर्व जे गार्डन आहे लाईट हाऊसचं ते मुलांनी भरून गेलेलं आहे. सारी मुलं जी आहेत ते आतमध्ये एन्जॉय करतायत आणि समोर जर पाहिलं तर इथे बघा जे येणारे पर्यटक आहेत त्यांची गर्दी जी आहे ती जसा वेळ पुढे जाईल तशी या ठिकाणी वाढतच चाललेली आहे. आता आपण इथून निघूया आणि थेट जाऊया ते हरणे बंदर पाहण्यासाठी. बाय बाय. मंडणगड 39 किलोमीटर, माणगाव 83, मुंबई 228, पुणे 116. फायनली मित्रांनो आपण लाईट हाऊस नंतर आता हरणे बंदरावरती उतरलेलो आहोत. हा सर्व तुम्ही नजारा बघताय हा हरणे बंदराचा आहे. इकडे पाठीमागे जो आहे तो मच्छीचा जो आहे तो लिलाव चालू आहे. आपली गाडी जी आहे ती इथे समोर लावलेली आहे. दादा पार्किंग करण्यासाठी गाडी घेऊन मागे चाललेले आहेत आणि हा सर्व नजारा बघा. सर्व पर्यटक जे आहेत ते आलेले आहेत. सर्वांच्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग त्या ठिकाणी झालेल्या आहेत. इकडे समोर जर पाहिलात तर बघा सर्व बोटी तुम्हाला दिसत असणार. असा हा सर्व जो नजारा आहे माहित नाही आम्हाला. असा सर्व मित्रांनो हा जो नजारा आहे तो हरणे बंदराचा आहे. हरणे बंदर खूप नावाजलेलं बंदर आहे. पूर्वीच्या काळी मुंबईवरून येणारा जो चाकरमणी होता तो या ठिकाणी उतरायचा आणि त्यानंतर मंडणगड असू द्या किंवा दापोली असू द्या या तालुक्यामध्ये आपापल्या गावी निघून जायचा. इकडे मच्छी बघा सर्व लाईनीमध्ये लागलेली आहे. इकडे कोळंबी वगैरे जी आहे ती आहे. पापलेट आहेत मोठमोठे. पुढे जाऊया. कोळंबी पापलेट आहेत त्यांचा लिलाव चालू आहे. पुढे जाऊया. पुढे देखील आपल्याला भरपूर सारे जे असणार आहेत ते ऑप्शन असणार आहेत ते देखील बघून घेऊया. इकडे थोडासा नाश्ता करूया. इकडे समोर जर पाहिलं तर बघा प्रियांश काय पाहिजे तुला बघा? काय पाहिजे? आईस्क्रीम पाहिजे प्रियांशला. आणि इथे बघा ह्या मच्छीचं समोर जे पाहत आहे हे हरणे गाव आहे. सर्व कोळी लोक जे आहेत ते या ठिकाणी राहतात. इकडे बघा सर्व मच्छीवाले जे आहेत ते लाईनीला आजूबाजूला बसलेले आहेत. लिलाव जो आहे तो तिकडे पुढे मोठ्या प्रमाणात चालू आहे. तिकडे देखील आपण जाणार आहोत. काय नको पापलेट आहे, हलवा आहे, सुरमई आहे, कोळंबी आहे. कशी आहे काय मावशी? 1500 जोडी 1500. त्याची सुरमाची साईज बघितली मित्रांनो 1500ला जोडी होती. महाग वाटते आपल्याला. पुढे जाऊया चला. तर आपल्याबरोबर मित्रांनो रामदास पाटील बाबा आहेत. तिथले स्थायिकच आहेत. ते आपल्याला माहिती देतात की इथे लिलाव किती वाजता चालू होतो. त्यानंतर ह्या ज्या बोटी तुम्ही मागे बघताय त्या मासेमारीसाठी कधी समुद्रात जातात त्या? समुद्रात मोठे एनसीटीचे गट आहेत ना. एनसीटीचे मोठे हे 10 दिवसांनी 8 दिवसांनी असे मच्छी असे 8 दिवसांनी काही 15 दिवसांनी पण. आणि छोटे आहेत ना 2 सिलेंडरवाले ते 2 सिलेंडर डेली सर्व्हिस. ओके. त्यानंतर सिवर्धन भरटकोल पर्यंत फिशिंग असली ते 3 दिवस भारी 3 दिवस. ओके. म्हणजे ह्या मोठ्या ज्या बोटी आहेत त्या समुद्रात गेल्यानंतर त्याचा जो 8 दिवस 15 दिवस 10 दिवस असेल. ओके. म्हणजे हे जी तुम्हाला बोट दिसते समोर एनसीटीसी ओके ही एनसीडीसी आहे. आणि या छोट्या ज्या दिसतात त्या 1 दिवस 2 दिवसामध्ये. हे ना हे मच्छी घेऊन येतात फक्त. ओके. ह्याच्यामधली मच्छी जी असेल ती ह्याच्यामध्ये टाकून ते लोक फक्त घेऊन येतात. तर मित्रांनो इथे आपल्याला पाटील बाबांनी सांगितलेलं आहे की जो लिलावाचा टाइम आहे तो 4:30 वाजल्यापासून चालू होतो. आता आम्ही गेलो होतो त्यावेळेस लिलाव जो आहे तो जवळजवळ संपलेला होता. याच्या पाठी तुम्हाला मोठ्या बोटी दिसत आहेत. ह्या 8 दिवसासाठी 10 दिवसासाठी समुद्रात जातात मासेमारीसाठी. आणि या छोट्या तुम्हाला बोटी दिसत आहेत एकदम छोट्या. याच्या बोटीमध्ये ज्या मच्छी असतात त्या लोड करून त्या समुद्र किनाऱ्यावरती पोहोचवतात. आणि जो दर दिवशी या ठिकाणी जो लिलाव होतो त्या या बोटींमुळे होतो. शाळेमध्ये होतो 7वीला. आता आमची गटावर संख्या होती 15,000. 15,000. अरे बापरे. मित्रांनो हरणे गावची जी हे बाबा जेव्हा 7वीला होते त्यावेळेस जी पटावरती संख्या होते इयत्ता 7वी मध्ये ती 15,000 होती. म्हणजे आता किती वाढले असतील याचा आपण अंदाजच करू शकत नाही. म्हणजे किती मोठं हे गाव आहे. 1959 जन्मतारीख
65-66 वय झाले. 66 वर्षाचे बाबा आहेत. जे 7वीला होते त्यावेळेस 15,000 पट होता त्यांचा 7वीचा. आता किती असेल त्याची आपण तुलनाच करू शकत नाहीये. हर्णे बंदरावरती मित्रांनो मच्छीचा लिलाव तर मोठ्या प्रमाणात होतो, परंतु समोर तुम्ही जी पाहताय हे जे शॉप आहे त्या ठिकाणी मच्छी मोठ्या प्रमाणात स्टोअर केली जाते आणि एक्सपोर्ट म्हणून वेगवेगळ्या राज्यात जी आहे ती पाठवली जाते. आपल्याला ह्या ठिकाणी राजेश शर्मा साहेब भेटलेले आहेत. ते मागील 20 वर्षापासून मच्छीच्या एक्सपोर्ट मध्ये हर्णे बंदरावरती काम करतायत. संध्याकाळी जी आहे ती मित्रांनो आता व्हायला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या पाठीमागे जर पाहिलात तर आलेले पर्यटक जे आहेत ते मच्छी घेण्यामध्ये व्यस्त आहेत. आपल्याला देखील मच्छी घ्यायची आहे, त्यामुळे आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरत आहोत. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलात की आपण आपल्या घरातून निघालो, त्यानंतर केळशी मार्गे आपण आंजार्ले लाईट हाऊसला भेट दिली, त्यानंतर हर्णे बंदरावरती आलो, मच्छीचा लिलाव पाहिला. मुलांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप एन्जॉय केलेला आहे. पुन्हा मित्रांनो भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.